आणि त्याला घेण्याकरता अजून हरिदास बी आले बघा, नंद आणि सुनंद. शेवटी दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि यमराजाची जे होते ना यमदूत, त्यांना भगवान यमाने सांगितलं की तुम्हाला तिथं जाण्याची शक्ती नाही, कारण जसं आजामेळाला घेण्याकरता गेले होते, परत आले होते पुन्हा. आणि हरिदास मात्र त्या पापी असणाऱ्या जो काही होता तो धुंदुकरी, त्याला वैकुंठ धामाला घेऊन गेले. कुठं? भगवंताच्या धामाची प्राप्ती कशामुळे झाली हो सांगा बरं? पण म्हटले त्याने कशामध्ये प्रवेश केला होता त्यावेळेला? बांबूमध्ये. पहिल्या दिवसाची कथा ऐकली त्याने, ज्या वेळेला गोकर्णाने कथा वाचनाला सुरुवात केली तर बांबूची पहिली गाठ फुटलेली आहे. नंतर दुसऱ्या दिवसाची कथा तिला सुरुवात झाली. दिवसभर बघा तो कुठं राहायचा? बांबूमध्ये राहायचा. कारण तुमच्या आमचं सारखं शरीर नव्हतं, त्याला वायू स्वरूप होता तो. आणि दुसऱ्या दिवसाची कथा झाल्यानंतर दुसरी गाठ फुटली. तिसऱ्या दिवसाची कथा संपल्यानंतर बघा तिसरी गाठ फुटली. चौथ्या दिवसाची कथा संपल्यानंतर चौथी गाठ त्या बांबूची फुटली. पाचव्या दिवसाची कथा झाल्यानंतर त्या बांबूची पाचवी गाठ फुटली. सहाव्या दिवसाची कथा आटोपल्यानंतर सहावी गाठ फुटली. आणि सातव्या दिवसाची कथा ज्या वेळेला ते समाप्त झाली भागवताची, त्यावेळेला बघा त्या बांबूची सातवी जी गाठ होती ती गाठ बघा आपले देखील सप्तगाठींचा भेद ज्या वेळेला होतो, म्हणजे संशयाच्या गाठी ज्या वेळेला आपल्या नष्ट होतात त्यावेळेला आपल्या ठिकाणी देखील काय प्राप्त होतं? शीतलता प्राप्त होते. म्हणजे शीतलता म्हणजे शांतता. संदेहाच्या सुटल्या गाठी, 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 संदेहाच्या सुटल्या गाठी. झालो पोटी शीतळ, झालो पोटी शीतळ, संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी. तर संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ, म्हणजे आपल्या ठिकाणी देखील ते संशय आहे ना, त्या संशयाच्या विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया. तर बघा गोकर्णाने विचारले बघा त्या पार्षदांना, देवाच्या पार्षदांना, म्हटले सर्व इथं जे कथा ऐकणारी आहे भागवताची ते शुद्ध अंतकरणाची आहे. सर्व श्रोते शुद्ध अंतकरणाचे आहे. मग असा भेदभाव का? याला त्या धुंदुकारीला विमानामध्ये नेताय तुम्ही, आणि हे ऐकणारे बाकीचे यांना मात्र तुम्ही का विमानामध्ये नेत नाही आणि वैकुंठाला यांना का नेत नाही? त्यावेळेला हरिदास म्हणाले, भगवंताची जे भक्त ते पार्षद होते नंद आणि सुनंद, ते गोकर्णाला म्हणताय, गोकर्णा
फलप्राप्तीच्या भेदाचे कारण एकच आहे, श्रवणातील भेद आहे. याने जसं ऐकलं, श्रवण केलं, या प्रेताने बांबूमध्ये शिरून त्याला काही विक्षेप होता का? कारण आपण बाहेर बसलेले, आपल्याला विक्षेप आहे. चला तुम्हाला मंडपाच्या बाहेर बोलवलं, चालले आपण. पण तो बांबूच्या बाहेर येऊ शकत होता का? तर ऐका, हरिदास म्हणताय गोकर्णा, श्रवणामध्ये, कारण श्रवण सर्वांनी सारखेच केले, हे म्हणणे तुझे बरोबर आहे, परंतु यांच्यासारखे सर्वांनी मनन केले नाही. म्हणूनच सर्वांनी एकाच वेळी श्रवण केल्यानंतरही फळामध्ये फरक आहे. मनन समजतं ना तुम्हाला? मनन केलेलं नाही या लोकांनी, आणि याने मात्र मनन केलेलं आहे. जसं चारा खाऊन घेता हे गुरं, आणि नंतर काय करता, तो चारा खाल्ल्यानंतर त्याचा रवंथ करता ना. म्हणे तर काही खात नाही, काही नाही, असे कसे काय करताय, ते बैल गाई करता ना, त्याला म्हणतात ते काय करता, मनन करण्यासारखं करत असतात ते रवंथ. तर बघा, म्हणून सर्वांनी एकाच वेळी जरी श्रवण केले ना तरी फळामध्ये फरक आहे. या प्रेताने 7 दिवस उपवास करून हे भागवत ऐकलं, तसेच ऐकलेल्या विषयाचे स्थिर चित्ताने मनन देखील केलेलं आहे आणि निधिध्यासनही केलेलं आहे. म्हणून ऐका, पण ऐका म्हटले, हरिदास म्हणताय गोकर्णा, आता जरी यांना विमानामध्ये बसून वैकुंठाला जायला मिळालं नाही, परंतु ऐक म्हटले, आता तू ज्या वेळेला श्रावण महिन्यामध्ये श्रीमद भागवताची कथा करशील ना, त्यावेळेला मात्र ऐक म्हटले, तुझ्या गावामधले जे काही लोक आहेत जे कथा ऐकतील, तर गायीपासून कुत्र्यांपर्यंत, माणसापासून सर्वेचे सर्व भगवान परमात्म्याच्या वैकुंठ धामाला जातील म्हटले. बघा ऐका, गोकर्णाच्या कृपेने त्या गावातील कुत्र्यापासून चांडाळापर्यंत जेवढे लोक होते तेवढेचे तेवढे त्या सर्वांना विमानात बसवण्यात आले. आणि श्रावण महिन्यामध्ये जी कथा झाली ना, तर त्या पूर्वी ज्याप्रमाणे भगवान श्रीराम अयोध्यावासियांना बघा आपल्या धामाला घेऊन गेले, रामाने देखील आपली जी अयोध्या नगरी होती ती कुठं नेली होती, आपल्या धामाला नेली होती. त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण त्या सर्वांना, योग्यांना सुद्धा दुर्लभ असणाऱ्या गोलोक धामाला घेऊन जातील. आणि भगवान परमात्म्याने त्यांनी श्रावण महिन्याच्या शेवटी जी कथा ऐकली, आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्ण त्या गोकर्णाचे जे काही गावातील लोक होते ना, चांडाळापासून तर कुत्र्यापर्यंत सर्वांना कुठे नेलं, श्रीकृष्णाच्या वैकुंठ धामाची प्राप्ती झाली त्यांना. आता संकादिक म्हणता की ही जी कथा आहे ना, ही कथा बघा कुठं कुठं करायला पाहिजे. तर बघा, संकादिक मुनी म्हणता, नारदा, आम्ही आता आपल्याला सप्ताह श्रवणाचे विधान सांगतो. साधारणतः लोकांची मदत आणि धन यांच्या साहाय्याने हा विधी पार पाडावा असे सांगितले आहे. आपण करण्याकरिता बघा कोणते कोणते महिने पाहिजे सप्ताह करण्याकरता. आषाढ, श्रावण, भाद्रपद. आता कारण गोकर्णाने आता कथा केली ती श्रावण महिन्यातच होती ना, चांडाळापासून कुत्र्यापर्यंत त्यांचा सर्वांना वैकुंठ धामाला घेऊन गेलेले आहे भगवान. कार्तिक महिना, आश्विन महिना, मार्गशीर्ष महिना, हे 6 महिने श्रोत्यांसाठी मोक्षदायी आहेत. देवर्षी नारद या महिन्यातही भद्रा, व्यतिपात इत्यादी कुपोट टाळावे आणि देशोदेशामधल्या लोकांना आमंत्रण द्यावं, पत्रिका द्याव्या आणि बोलवून घ्यावं कथा ऐकण्याकरता.
बघा, वक्त्याला देखील नियम सांगितलेला आहे बरं. कथा प्रारंभ होण्याच्या आदल्या दिवशी व्रत आचरण करण्याच्यासाठी वक्त्याने शौर्य केले पाहिजे. शौर्य म्हणजे कटिंग दाढी करायची मध्ये करता येत नाही म्हणून आता ऐका, तुम्ही कथा ऐकताय ना, आता तुमच्या महिला मंडळाला तर काही वांधा नाही, पण माणसांची गोष्ट आहे. मध्येच्या मध्ये कोणाला दाढी करता येणार नाही कथा ऐकताना, आणि ज्याच्या घरी आहे त्यानं तर जास्तीत पडायला पाहिजे. दाढी कटिंग करायची नाही, केस काटायची नाही. आणि जो श्रेष्ठ सिंहासनावर बसून कथा सांगतोय त्याने देखील नियम आहे त्याकरता की शौर्य कर्म आदल्या दिवशी करायचं. आणि ज्या वेळेला कथा सांगायला बसलं त्याच्यामध्ये पुन्हा नाही तर काही काही लोकांना तिसऱ्याच दिवशी अशी दाढी, त्यांना मी म्हणतो का काय पायात गुत्ते का काय कोणत्यानं त्याची दाढी 3 दिवसामध्ये एवढी काय दाढी होऊन जाते सांगा बरं. काही काही नताशी सराव आहे की दुसऱ्याच दिवशी तो दिसतोच खुर्चीवर बसलेला. अरे बाबा, ते उगणारच आहे. तू जरी पुढे वकार फिरवला तर ते वर मागून डोकावून पाहता, कारण त्यांना ते वरदानच तसं आहे, ते वाढता. कथा प्रारंभ होण्याच्या आदल्या दिवशी असं हे शौर्य कर्म करायला पाहिजे. तसेच सूर्योदयाचे वेळी शौच मार्जन करून स्नान करायला पाहिजे. आणि कथा निर्विघ्नपणे आपली पार पडायला पाहिजे म्हणून गणपतीचं पूजन करायला पाहिजे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायला पाहिजे. नंतर भगवान श्रीकृष्णांना उद्देशून मंत्रोच्चारपूर्वक षोडशोपचारे भगवान श्रीकृष्णांचं पूजन करायला पाहिजे. मग बघा, हे स्वरूप भगवान समजून देण्याच्या कलेमध्ये आपण कुशल आहात आणि सर्व शास्त्रात पारंगत आहात. कृपया ही कथा समजावून सांगून माझे अज्ञान दूर करा, माझ्या ठिकाणचं अज्ञान दूर करा आणि ही कथा मला समजावून सांगा, असं वक्त्याला आपण प्रार्थना करावी. साक्षात जो कथा सांगतोय त्याला आपण काय समजायला पाहिजे? शुकाचार्य स्वरूप समजायला पाहिजे. जो पुरुष लोकव्यवहार, संपत्ती, धन, घर, पुत्र इत्यादींची चिंता सोडून देतो, यांच्या मायामोहामध्ये अटकून राहत नाही, केवळ कथेतच लक्ष ठेवतो, ऐका कथेमध्येच लक्ष पाहिजे, त्याला त्या श्रवणाचा उत्तम फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. बुद्धिमान वक्त्याने सूर्योदयाला कथेची सुरुवात करून 3:30 प्रहरपर्यंत मध्यम स्वरात चांगल्या तऱ्हेने स्पष्ट उच्चारासहित कथेचे वाचन करावे. तर अशा प्रकारे हा सप्ताह श्रवण विधी आम्ही आपणास सविस्तर सांगितला. तर आणखी काय ऐकण्याची इच्छा आहे तर ऐका. या श्रीमद भागवताचं ग्रंथ 3 तोड्याचं सिंहासन करावं आणि त्याच्यावर भागवत ठेवावं आणि दान द्यावं. हे तर आपल्याला काही शक्य नाही, कारण आता सोनं काही आणि उतरलं नाही, उतरलं का थोडं उतरलं का नाही, आपण काही शक्य नाही तरी एवढं तर आपण करू शकत नाही, पण ऐकू तर शकतो ना. कारण ऐका, नुसतं ऐकलं तरी ऐका. करील जो प्रश्न सांगितलं जो कथा, करील जो प्रश्न सांगितलं जो कथा, करील जो प्रश्न सांगितलं जो कथा, करील जो प्रश्न सांगितलं जो कथा. श्रवण करिता उदरती, श्रवण करिता उदरती, श्रवण करिता उदरती, श्रवण करिता
उद्धरती कथा भागीरथी स्नान जे करीती कथा भागीरथी स्नान जे करीती कथा भागीरथी स्नान जे करीती कथा भागीरथी स्नान जे करीती। गोपाल कृष्ण भगवान की जय। करील जो प्रश्न सांगील जो कथा श्रवण करिता उद्धरती कथा भागीरथी स्नान जे करीती स्नान आहे ते स्थान नाही स्नान जे करीती स्नान म्हणजे आंघोळ जे करीती कथारूपी गंगेमध्ये जे स्नान करताना त्यांचं काय काय उद्धरून जातात त्यांची उद्धरती पूर्वज येते तर कथारूपी गंगेमध्ये स्नान करण्याकरता तुम्हाला कुठं जाण्याची गरज नाही आणि तुम्हाला चिंता बी करण्याची गरज नाही याची चिंता फक्त कोणाला आहे दीपक चौधरींना कारण पैशाची काळजी त्यांना आपण बसते बसते लालगणसारखं पाहुण्यासारख्या पण ठीक आहे कारण ऐकणं फार महत्वाचं आहे ऐका तर पूर्वजांचा उद्धार होतो ऐकणाराचा तर उद्धार होतोच पण पूर्वजाचा उद्धार होतो आणि अरे एक कथा जर आपल्याला गंगेमध्ये स्नान करायचं झालं तर आपल्याला कुठे जावं लागेल गंगा कुठं आहे म्हटलं का इथंच आहे का इकडे इकडे मुंदडा नगरमध्ये तर गंगा इथून किती किलोमीटरवर आहे तिथं जाण्याकरता काय लागेल आणि जर आपला खिशामधून हात घातला आणि जर बा खाली निघाला तर मग आपण जाऊ शकतो का गंगेवरला स्नान करण्याकरता म्हणून गंगेवर स्नान करण्याकरता आपल्याला पैसा लागेल आणि पैसा लागल्यानंतर जर आपण लक्झरीचं तिकीट बुकिंग केलं आणि यदा कदा चक्रधारी भगवंताने जर जास्त चक्र फिरवून दिलं चक्रधारी म्हणजे तो ड्रायव्हर आणि कमी जास्ती चक्र फिरलं तर सर्वेचे सर्वे कुठं कारण हिमालयामध्ये येते थोडंसं बी रस्त्यामध्ये जात असताना ड्रायव्हरचं लक्ष त्याला जर नुसतं थोडी झोप लागली तरी देखील किती लोकांचा जीव धोक्यात आहे जेवढे लक्झरीमध्ये असतात तेवढ्या लोकांचा त्याचं तर आहेच म्हणून त्या गंगेमध्ये स्नान करण्याकरता पैसा लागतो आपल्या जीविताची हानी होते पण या कथारूपी गंगेमध्ये स्नान करण्याकरता फक्त इथं काय करावं लागतं फक्त भागीरथी स्नाना श्रम लागे फार पण करावी एकाग्र मन येथे इथं फक्त मन एकाग्र करावं लागेल बस बाकी काही नाही नामदेव महाराज म्हणता की बापा कथा श्रवण करीत असताना फक्त मन एकाग्र करा बाकी काही नाही बाकी तुम्ही भागीरथीमध्ये त्या भागीरथीमध्ये गंगेमध्ये स्नान करायचं असलं तर तिथं जीविताची हानी केव्हा होईल सांगता येत नाही कारण हरिद्वार क्षेत्री जर तुम्ही गंगेमध्ये पाणी जर तुम्ही आंघोळ करायचं ठरलं आणि साकायदण पकडला आणि तो साकायदण सुटला तर पुन्हा आपल्याला इकडे रामानंदकडे यायचं कामच नाही तिथंच गंगेमध्ये आपला तद्दाम परमम असं आहे तर आता पुढे शौनकांनी विचारले सूत महोदय शुकदेवांनी राजा परीक्षितीला गोकर्णाने धुंदुकारीला आणि संकादिकांनी नारद मुनींना कोणकोणत्या वेळी ही कथा सांगितली ही माझी शंका दूर करा सूत महाराज म्हणाले भगवान श्रीकृष्ण स्वधामाला गेल्यानंतर कलियुगाची साधारणतः 30 वर्ष उलटून गेल्यानंतर भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षात नवमीला शुकदेवांनी कथा सांगण्यास प्रारंभ केला सुरुवात केली किती वर्ष होऊन गेले होते कलियुग बघा भगवान परमात्मा म्हणजे भगवान परमात्मा श्रीकृष्ण निजधामाला गेले आणि निजधामाला भगवान परमात्मा जाऊन साधारणतः कलियुगाची 30 वर्ष उलटून गेले होते किती वर्ष 30 वर्ष
तेव्हा भाद्रपद महिन्यामध्ये आणि शुक्ल पक्षात नवमीला शुकदेव महाराजांनी त्या राजा परीक्षितीला कथ्या सांगण्याकरता सुरुवात केली. म्हणजे कलियुगाला किती वर्ष होऊन गेले होते? 30 वर्ष. राजा परीक्षिताने कथा ऐकल्यानंतर कलियुगाची 200 वर्ष लोटल्यानंतर आषाढ शुद्ध नवमी पासून गोकर्णांनी ही कथा सांगितली होती. बघा 200 म्हणजे राजा परीक्षितीला शुकाचार्यांनी कथा सांगून 200 वर्ष संपून गेले. तेव्हा गोकर्णाने ही कथा बघा लोकांना सांगितली आणि लोकांचा उद्धार करून दिला. यानंतर कलियुगाची आणखी 30 वर्ष निघून गेली. कार्तिक शुद्ध नवमी पासून सनकादिकांनी ही कथा नारदाला सांगण्याकरता सुरुवात केली. म्हणून सूत महाराज म्हणतात, हे निष्पाप शौनका, आपण जो प्रश्न विचारला होता त्याचे मी आपणास उत्तर दिले. या कलियुगात भागवत कथा हे बहुरोगावरील रामबाण औषध आहे. कलियुगामध्ये भागवत कथा म्हणजे हे रामबाण औषध आहे. म्हणून या आसार संसारात विषयरूप विषयाच्या आसक्तीमुळेच व्याकुळ बुद्धी झालेल्या पुरुषांनो आपल्या कल्याणासाठी अर्धा शंका होईना या शुक कथारूप अविट गोडीच्या अमृताचे आपण प्राशन करा, सेवन करा. आणि या कथेला कानात प्रवेश होताच, कथेचा कानामध्ये प्रवेश होताच मुक्ती आपल्याला मिळते. या म्हणण्याला परीक्षित राजा प्रमाण आहे. शौनका, अनेक शास्त्राचा अभ्यास करून मी हे परमगुह्य आताच तुला सांगितले. सर्व शास्त्राच्या सिद्धांताचे हे सार आहे. या संसारात सुख शास्त्रा इतकी पवित्र दुसरी कोणतीही गोष्ट नाही. म्हणून आपण परमानंद प्राप्तीसाठी या 12 स्कंद असलेल्या भागवताचे पान करा. जो पुरुष नियमांचे पालन करून या कथेचे भक्तिभावाने श्रवण करतो, तसेच जो अंतकरण शुद्ध असणाऱ्या भगवत भक्तांना याचे कथन करतो, असे दोघेही सर्व नियमांचे पूर्णतः पालन केल्या कारणाने याचे यथार्थ फळ मिळवितात. अंशासाठी त्रैलोक्यात असाध्य असे काहीच राहत नाही. आणि इथं श्रीमद भागवताचं हे महात्म्य संपलेलं आहे. आता प्रथम स्कंद सुरुवात करण्याच्या पूर्वी आपण आता थोडं भजन करू, भगवंताच्या नामाचा सहारा घेऊ आणि मग आता प्रथम स्कंदाला सुरुवात करू. आतापर्यंत आपण महात्म्य बघितलं, भागवताचं महात्म्य फक्त. गोविंदा गोपाला भज मुरली मनोहर नंदलाला. 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 भज मुरली मनोहर नंदलाला. भज मुरली मनोहर नंदलाला. भज मुरली मनोहर नंदलाला. मुरली मनोहर नंदलाला. भज मुरली मनोहर नंदलाला. मुरली मनोहर नंदलाला. गोविंदा गोपाला भज मुरली मनोहर नंदलाला. गोविंदा गोपाला भज मुरली मनोहर नंदलाला. गोविंदा गोपाला भज मुरली मनोहर.
विठ्ठल